नमस्कार, मी वैभव पुरुषोत्तम चव्हाण, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद वर्णे जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार। आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधत असताना मी या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या जिल्ह्याचे लोकसभेचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब खासदार साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे बाबाराजे व आपले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जलनायक आमदार महेशदादा शिंदे व आमचे नेते आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सर्वांच्या विचाराने आज ही उमेदवारी मला मिळालेली आहे। या उमेदवारीला निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार मनोजदादांच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून आपले तालुक्याचे जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळ आहेत या तालुक्यात जिल्ह्यात वर्णे जिल्हा परिषद गटात झालेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक आज लढवत आहोत। ही निवडणूक लढवत असताना झालेल्या कामांचा गावोगावी झालेल्या कामांचा आलेख मांडून लोकांच्या पर्यंत आम्ही आज जातोय। आज ह्या निवडणुकीच्या 27 तारखेपासून खरं निवडणुकीचा जे काय कालावधी चालू होईल प्रचाराचा मुख्य कालावधी, त्या कालावधीत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही या जनतेत कामांचा मांडणी करत असताना नेते मंडळींच्या माध्यमातून आज मी निवडणुकीला उभा आहे हे मी फक्त निमित्त आहे। आज उद्या लोकांना शब्द देत असताना मी वरिष्ठ नेते मंडळींच्या आधारावर व या पक्षाने ज्या तिकीट दिली या वरिष्ठ नेते मंडळींच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीचा अतिशय भक्कम पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब या नेते मंडळींच्या मागे आहेत व माझ्या पाठीमागे ही तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मंडळी आहे। सध्या तुमची गाव भेटी चालू आहे, तर या गाव भेटी दरम्यान तुम्हाला प्रतिसाद कशा प्रकारे? अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे बाबाराजेंचे सर्व कार्यकर्ते बरोबर आहेत, श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब यांचे सर्व कार्यकर्ते बरोबर आहेत आणि महेशदादा शिंदे आणि आमदार मनोजदादा घोरपडे हे सर्वजण एकत्र कार्यकर्ते सर्वजण आम्ही एका प्रत्येक गावात जात असताना एकत्र आहे। सरपंच चव्हाण साहेब, आपण जे उमेदवारीला आता दाखल केलेली उमेदवारी पक्षातर्फे अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेत, याबद्दल काय वाटते तुम्हाला? पक्षानं यांच्या संदर्भात काही भूमिका पावलं उचललीत का? काय संदर्भ तुमच्यापर्यंत आलाय का? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका आहेत, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। ह्या निवडणुकांमध्ये इच्छुक असणं हे राजकीय जीवनपणाचं लक्षण आहे, त्यामुळं इच्छुक हे राहणार। प्रत्येकाला इच्छा आहे, अपेक्षा आहे, परंतु या एका जिल्हा परिषद गटात 3 जणांना संधी मिळणार असल्यामुळे या नेते मंडळींनी वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे।